भरदिवसा गोळीबाराने हादरलेले कोल्हापूर. अवघ्या 12 तासात दोघे जेरबंद. सूरज साखरेवर जीवघेणा हल्ला, सुपारीचा संशय, सूत्रधाराच्या शोधाला वेग. कोल्हापूर शहराला भर दिवसा हादरवून सोडणाऱ्या सूरज साखरे गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली. रफिक उर्फ देवा पीरसाहेब मुल्ला वय 39 राहणार विक्रमनगर आणि शाहबाज राजू मुल्ला वय 23 राहणार मनेरमळा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून कसून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुरुवार दिनांक 16 दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नवीन वाशी नाका फुलेवाडी रिंग रोडवरील स्टार लोकल मार्ट जवळ मोका कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमध्ये जामिनावर असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर रस्त्यात गोळीबार केला होता. या हल्ल्यात साखरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. LCBची 2 विशेष पथके तयार करून CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेण्यात आला. तपासादरम्यान पोलीस कर्मचारी वैभव पाटील यांना आरोपी कर्नाटकातून परत येऊन अंकली पूल जयसिंगपूर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अखेर कसून चौकशीत सूरज साखरेवर जीवघेणा गोळीबार केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला सुपारी घेऊन करण्यात आला असण्याची शक्यता असून या कटामागील मुख्य सूत्रधार कोण, सुपारी कोणी दिली आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत. शहराला हादरवून सोडणाऱ्या या गोळीबाराचा अवघ्या काही तासात उलगडा केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 कोल्हापूर.